हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापनापनाम्। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन। आपणा सर्वांना वंदन करून आजच्या श्री उघड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्य उपासनेला ज्ञानेश्वरीच्या चिंतनाला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये 7व्या अध्यायातील 132 क्रमांकाच्या ओळीपर्यंतचा विचार आपण केलेला आहे। आपण श्लोक क्रमांक 19 पाहतोय आणि त्या 19 श्लोकावरची जी 132 पर्यंतच्या ओव्या ज्या आहेत त्याचा विचार आपण केलेला आहे। माऊली म्हणतात, बहुनाम जन्मनामनंते याचं वर्णन करताना ते म्हणतात, ज्या ज्या ठिकाणी त्याला दृष्टी जाते त्या त्या ठिकाणी त्याला वासुदेवाचा भास होतो। प्रत्येक ज्या ठिकाणी त्याचं मन जातं त्या त्या ठिकाणी त्याला भगवंत आहे असं वाटायला लागतं आणि त्यामुळं त्याची दृष्टी जी असते त्या दृष्टीमध्ये एक ब्रह्मभाव उत्पन्न झालेला असतो। पूर्ण संतांची जी वर्णन आहेत आणि संतांची जी लक्षणं आहेत ती लक्षणं सगळी त्याच्याकडे दिसायला लागतात। ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावेन प्रीती, ही लाभावेन प्रीती करण्याचे जे लक्षण आहे, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता सुद्धा जगावर प्रेम करणं फार कठीण गोष्ट आहे, ते संतांनी करून दाखवलेलं आहे। आणि संत कोण असतात की वासुदेव सर्वमिती असा जो महात्मा आहे, जिथं जिकडं तिकडं त्याला वासुदेवाचा भास होतो आणि वासुदेवाचा भास झाल्यामुळं जगाबद्दल असणारे त्याचे द्वेष आणि मच्छर करण्यासाठी दुसरी व्यक्तीच कोण राहत नाही, कारण तो जगाशी एकरूप होतो आणि जगाशी म्हणजे जगरूप असलेल्या भगवत रूप असलेल्या जगाशी एकरूप होत असतो आणि त्यामुळं त्याच्या दृष्टीत एक प्रकारचा ब्रह्मभाव जो आहे, जी ब्रह्मदृष्टी जी आहे ती ब्रह्मदृष्टी प्राप्त झालेली असते। त्यामुळे जगाचं कल्याण व्हावं अशीच त्यांची आहे। जगाच्या कल्याणा संतांची विभूती काय सांगू, त्या संतांचे उपकार मज निरंतर जागविती, सगळ्यांना जाग करण्याचं काम अशा ह्या विभूती आणि महात्मा जे दुर्लभ आहेत ते करतात, कारण त्यांची दृष्टी जी झालेली असते तो ब्रह्मभाव असतो। जसं ते आपल्या शरीराकडे बघतात तसंच ते इतर व्यक्तीकडे पाहत असतात। जसा आपला स्वतःचा प्रपंच आहे तसाच जगाचा प्रपंच आहे। त्यामुळं अशा व्यक्तीकडून समाजाला आनंदच प्राप्त होत असतो। माऊलींची फार सुंदर अभंग आहे, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक, 3 लोकांमध्ये मी आनंद भरेन। ही दृष्टी कोणामुळे प्राप्त झाली तर त्यांच्याच दृष्टीमध्ये हा ब्रह्मभाव किंवा वासुदेव सर्वम ही जी दृष्टी आहे ती आल्यामुळं त्यांच्या तोंडातून अशी वचनं बाहेर पडतात। त्यामुळं अलीकडील आपले ह्या संत जे आहेत, जे महाराष्ट्रामध्ये आपले संत आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहेत, की त्यांची दृष्टी जगाकडे पाहताना आईची दृष्टी आहे। जशी आपल्या बाळाकडं तान्या बाळाकडं आई पाहते तसं हे आत्मज्ञान प्राप्त झालेले जे लोक आहेत, हे असे महात्मे जे आहेत की जे दुर्लभ मानलेले आहेत भगवद्गीतेनं, त्यांना दृष्टी प्राप्त झालेली असते। कालची आपण ओवी पाहिलेली होती, ते वेळी जयाकडे वास पाहे तेवता मीची तया एक आहे। ज्यांच्याकडे तो बघतो त्यांना वाटतं तो मीच आहे, अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया।
जग पाहत असतो त्यावेळी तो जगाकडे आपण म्हणूनच पाहत असतो. जेव्हा निवांत असतो तेव्हा भगवंताच्या अनुसंधानामध्ये असतो. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्याशी नाही, त्या पूजा आणि ध्यान जपातीच्या उपाधीच्या पलीकडे ते गेलेले असतात. आणि असे महात्मे जे असतात, एवम तो बोले तो सवन तो देखी ती दर्शन अद्वयामज गमन चाले तोची. माऊलीने 18व्या अध्यायामध्ये त्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांच्या दृष्टीमध्ये हा संपूर्ण भेदभाव नष्ट झालेला आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ अशी त्यांची अवस्था झालेली असते. जिकडं पाहिल तिकडं किंवा कोणाही जीवाचा न घडव मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, हे सगळे एका देहाचे अवयव आहेत. या दृष्टीनं तो सगळ्या सृष्टीकडे पाहत असतो. वृक्ष, वेली, पाणी, नद्या सगळे जे आहेत हे त्याच्यासाठी भगवंत असतात. नुसती जीवच नाही तर जीवाच्या पडीवर असणारे चर आणि अचर जे आहेत ते अचर सुद्धा हे चराचर तो आपण आपल्यामध्ये पाहत असतो. म्हणून त्याचं वर्णन करताना एक दृष्टांत माऊलीने आता पुढच्या ओळीमध्ये 133 नंबरच्या ओळीमध्ये दृष्टांत दिला. पंचानन दृष्टांत आहे. हे असो आणि काही तया सर्वत्र मी वाचून नाही. वरचीच ओळी पलीकडे घेतलेली आहे. जैसे सभाये जळ डोई बुडाली या घटा. जसं हे फार बोलणं कशाला तर त्याला सर्व ठिकाणी माझ्या वाचून दुसरं काही दिसत नाही. तया सर्वत्र मी वाचून नाही. तसा जैसे सभाये जळ डोई बुडाली या घटा. डोहात घट बुडाला तर त्या घटाच्या आत बाहेर पाणी जसे असते. एखादा घागर आपण घेतली आणि तो घट जर बुडवला पाण्यामध्ये, तांब्या आहे तर तांब्यात आत पण पाणी येतं आणि तांब्या बुडलेला असल्यामुळं त्याच्या बाहेर सुद्धा पाणी असतं. त्यामुळं आत जसा त्याला परमात्म्याचा अनुभव येत असतो आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं, तसाच बाहेर सुद्धा ब्रह्मस्वरूपाच्या दृष्टीनं त्याला तोच अनुभव येत असतो. जगच त्याच्यासाठी ब्रह्म झालेला आहे आणि त्याचा अंतरात्मा सुद्धा ब्रह्ममय झालेला असतो. म्हणजे आत आणि बाहेर आपुल या सर्व व्यापारा. माऊलींची एक 18व्या अध्यायामध्ये आहे. वर्णन करताना वर्णन केलेलं आहे की ते म्हणतात जैसे सवाय जळ डोई बुडालिया घटा. घटाच्या आत बाहेर फक्त पाणी असतं, तसं त्याला माझ्या वाचून जगात काही दिसतच नाही. त्यामुळं त्यांच्याकडून घडलेल्या कृत्या आहेत. नाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजणं ही कृती कोणतं दर्शन करते तर यावरून कळतं त्यांना त्या रामेश्वराच्या पेक्षा किंवा त्या भगवंतापेक्षा गाढवाची तहान महत्त्वाची वाटली किंवा गाढव त्याच्यापासून भगवंतापासून वेगळा वाटला नाही. एका अंतर्याच्या लहान मुलाला, उन्हात वाळूत पडलेल्या लहान मुलाला कडेवर घेण्याची जो धाडस आहे त्या काळातलं, जातीप्रथेमध्ये बंदिस्त असलेल्या समाजाच्या त्या काळामध्ये, त्या काळात ज्याने कडेवर त्या अंतजाच्या मुलाला कडेवर घेतलं का, येतो कळवळा म्हणून या. बुडती हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून या. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कुणाकडून काय त्यांना मागून घ्यायचं नसतं. त्याला वाटतंय की हे मीच आहे सगळं. मग मी जसं माझ्या हातावर माझ्या शरीराच्या बाबतीत जे करतो ते का उपकार असतात काय माझे? मी माझ्या चेहऱ्यावरून एखादी माशी हटवतो, ही का माझ्यावरती मी उपकार केले असे मला वाटतच नाहीत. त्याचं कारण असं आहे की मी माझ्यापुरता एकमेव झालेला असतो म्हणून. तसं यांच्या दृष्टीनं संतांच्याने हे जे वासुदेव सर्वमिती किंवा महात्मे जे आहेत हे दुर्लभ महात्मे, त्यांची दृष्टी अशी सर्व व्यापक झालेली असते. जसं पाणी आत बाहेर असतं तसं आत बाहेर यांचं वेगवेगळं काय नसतं. जसं आत पाणी आहे तसं बाहेर पाणी. जसं बुडालेला एखादा घट आहे त्या घटाला बाहेर आणि आत पाणीनं व्यापलं जातं, तो असा तो प्रेमानं व्यापला जातो. म्हणजे त्यांची दृष्टी प्रेममय होते. जगाकडे प्रेमानं पाहतात ते. म्हणजे त्यांची दृष्टी कशी ज्ञानमैत्री आहेच पण प्रेममय आहे. म्हणजे त्यामध्ये ज्ञानाबरोबर भक्तीची जोड त्यांच्या दृष्टीमध्ये दिसून येते आणि त्यामुळं ती सगळ्यातच देव पाहतात. मग त्यांच्यासाठी पूजा अर्चा किंवा तीर्थयात्रा
कुठं जाणं येणं हे काही शिल्लक राहील काय? राहणार नाही, कारण ते एकरूप झालेले असतात. जैसे कणकेशी काकणे असे जे अनन्यपणे. जसं कंकणाला त्या कंकणाला सोनं जसं एकरूप झालेलं असतं, कणक हे काकणाशी जसं एकरूप झालेलं असतं, तसं भक्ती योगी येणे मजसी तैसा. या भक्तीच्या रूपाने आणि प्रेममय दृष्टीनं तो जगाशी एकरूप झालेला होतो. तुकाराम महाराज तरी आता म्हणतात, आता भजो कवने परी देव सभाय अंतरी. आता मी कुणाला भजन करू? बाहेर पण देव आहे, आत पण देव आहे. आणि बाहेरने आत असलेले देव जर असेल तर मी पूजा कुणाची करायला जाऊ? किती सुंदर विचार आहे. आणि त्यांच्या दृष्टीमध्ये केवढी व्यापकता होती हे आपल्या लक्षात येईल. आता भजो कवने परी. कसं करू तुझं भजन? कैसा पाहू तुझं? हे वर्णन तुकोबा करतात. आता भजो कवने परी देव सबाह्य अंतरी. सबाह्य म्हणजे जसा डोहात बुडालेल्या घटात आत आणि बाहेर पाणी असतं, तसं सबाह्य अंतरी. बाहेर आणि अंतरामध्ये, बाहेर आणि अंतरामध्ये दोन्हीकडेही परमात्माचा वास होतो. हे जग सगळं विश्व सगळं ब्रह्ममय विठ्ठलमय त्याच्यासारखे असतं. हे विश्वची माझी घर ऐशी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपण झाला. सगळ्या चराचराला स्वतःमध्ये पाहतो आणि स्वतःला त्या चराचराचा एक भाग समजतो. आणि या दोन्ही गोष्टीमुळं तू एकरूपता साधत असतो. त्याच्यासाठी कुठले भेद उरतील सांगा? आणि कुठलं त्याच्यासाठी नाम आणि त्यातनं कुणाचं ध्यान करायचं? जर डोळे जरी मिटले तर त्याला भगवंताशिवाय काय दिसत नाही. आणि डोळे उघडले तर तो पाहतो ते सगळीकडं तोच पाहत असतो, त्याला भगवंतच दिसत असतो. अशी दृष्टी ज्याची व्यापक झालेली आहे त्याच्यासाठी काही करणं शिल्लक नसतं, काही मागणं शिल्लक नसतं. मागायला तो दोन समजतच नाही. मागायसाठी दोन व्यक्ती लागतात. करण्यासाठी क्रियेसाठी दोन गोष्टींचा संबंध यावा लागतो. त्यामुळं यांच्या क्रिया आणि यांचं मागणं दोन्ही संपुष्टात येत असतात. जे करतात ते फक्त जगाच्या हिताच्या कल्याणासाठी काय करत असतील तर त्यांची ती काय असणार आहे? येवन तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जप माझा, तो असे त्याची कपी दुजा समाधी माझी. असं वर्णन 18व्या अध्यायामध्ये माऊलीने त्यांच्याबद्दल केलेलं आहे. त्यामुळे विश्व हे माझं जग विश्वची माझी घर. त्याच्यासाठी स्वतःच्या घराची चिंता राहील का? राहणार नाही. आणि जगाची चिंता तो काय करेल? तर त्याला जग ब्रह्ममय दिसायला लागलेलं आहे. सगळीकडे ब्रह्म दिसायला लागलेला आहे. सबाह्य अभ्यंतरी जग ब्रह्म दिसायला लागलेला आहे. आणि त्यामुळं त्याला कुठली चिंता करावी अशी गोष्ट शिल्लक राहिली नाही. तो वेळी जयाकडे वास पाय. हे असो अनेक काही तया सर्वत्र आम्ही वाचून नाही. जैसे सबाह्य जड डोई बुडाली या गटा, तैसा तो मज भीतरी मी तया आतू बाहेरी. हे सांगितले बोलवरी तैसे नव्हे. त्याप्रमाणे तो माझ्यात असतो आणि तो व्यापक झालेला असतो आणि मी त्याच्या आत बाहेर असतो. माऊली किती सुंदर वर्णन करतात बघा. तो माझ्यात असतो, तैसा तो मज भीतरी म्हणजे माझ्या आत असतो. त्यामुळे तो व्यापक झालेला असतो. आणि मी तया आतू बाहेर, आणि मी त्याच्या आत आणि बाहेर असतो. म्हणजे भगवंतामध्ये मी असतो आणि माझ्यामध्ये भगवंत असतो, अशी त्याची भावना झाल्यामुळे हे सांगितले बोलवरी तैसे नव्हे. त्यामुळे मी त्याला सर्व काळ प्रत्यक्ष असतो. हे शब्दानं सांगायसारखी गोष्ट नाही. आता त्याच्यासाठी ही जी वासुदेव सगळे सर्व मिळती अशी स्थिती झाल्यामुळे त्याच ओवीचा सिद्धांत तैसा या शब्दानं दाखवलेला आहे. वरती जैसे सबाहे जळ डोई बुडाली या घटा, तैसा तो मज भीतरी मी तया आतो बाहेरी. वरच्या 33व्या ओवीतला दुसरा तुकडा आणि 34व्या ओवीतला पहिला तुकडा जर वाचून पाहिला आपण तर लगेच आपल्याला ओवी एकच आहे असं जाणवायला लागेल. म्हणून वरील ओवीचा सिद्धांत खालच्या याच्यामध्ये दिलेला आहे. वरती दृष्टांत दिला की जो घट पाण्यामध्ये असतो त्याच्या आत आणि बाहेर जसं पाणी असतं तसं तैसा तो मज भीतरी असा सिद्धांत दिलेला आहे. म्हणून वरील ओवीचा सिद्धांत तसा ज्ञानी भक्त हा आहे. तो माझ्या अंतःकरणात असतो आणि मी त्याला आतून बाहेरून व्यापलेलं असतो. म्हणजे माझ्याशिवाय
आणि भगवंताशिवाय, म्हणजे त्याच्याशिवाय आणि भगवंताशिवाय त्याला कुठेही काय देव दिसत नाही. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, तुकाराम महाराज वर्णनच करतात. आणि ही भावना जी आहे किती विचार करण्यासारखी बाब आहे बघा. ज्ञानेश्वर माऊली आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये जवळजवळ तुकोबांच्या अगोदर 400 वर्ष जवळजवळ त्याची वर्णनं करतात संतांची, आणि तीच वर्णनं नंतरचे संत सेम तशीच वर्णनं करतात. म्हणजे सगळ्यांचा जो अनुभव आहे तो आत्मानुभव किंवा ब्रह्मानुभव जो आहे तो समान आहे हे आपल्या लक्षात यावं लागेल. भाषा वेगवेगळी वापरली असेल. इथं तुकोबा म्हणतात आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, मला कोंडून ठेवलेलं आहे त्यानं, असं वर्णन करतात. आणि हे वर्णन जे आहे ते खरखर विचार करण्यासारखे असते. त्यामुळं ते जरी देहामध्ये वावरत असले ना तर ते देवामध्ये नसतात. ते म्हणतात मी देवामध्ये बसलेलो आहे, आणि तसा विचार केला तर ते माझ्यामध्ये देव आहे, अशा दोन्ही गोष्टी ते बोलत असतात. ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्यात आहे, 9वा अध्याय आपल्याला ते सांगतो. ते वर्तन करतात काय, देहात आहे असं वर्तन करतात, परी ते देही ना माझ्यात आहे, ते देहामध्ये नसतात तर माझ्यात आहेत, मी तयाच्या हृदयी समग्र असे. 9व्या अध्यायाची उभी आहे. ते वर्तत असते देही परी ते देही ना माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. आणि सविस्तर वटत्व जैसे, आणखीन एक दृष्टांत 9व्या अध्यायातला, सविस्तर वटत्व जैसे बीज कणिके माझी असे. एका बीजामध्ये प्रचंड वृक्ष सामावलेला असतो आणि बीज कण वसे वटे जीवी, आणि एका एवढ्या प्रचंड वृक्षामध्ये छोटीशी बी सुद्धा असते. काय सुंदर दृष्टांत आहे बघा. एक एवढं मोठं झाड असतं, त्या झाडामध्ये बी असतं, आणि एवढी छोटी बी असते, त्या एवढ्या छोट्या बीमध्ये प्रचंड वटवृक्ष असतो. तशी स्थिती यांची झालेली असते. हे सर्वत्र भगवंतालाच पाहतात, भगवंताशिवाय त्यांना काही दिसत नाही. त्यामुळं आत आणि बाहेर तैसा तो मज भीतरी, मी तया आतू बाहेरी सांगिजेल बोलगणी तैसे नव्हे. हे सांगायची काही गरजच नाही, आणि शब्दानं सांगता येण्यासारखं नाही. त्यांची स्थिती असा ब्रह्मभाव त्यांचा सगळीकडे झालेला असतो. म्हणून असो हे यापरी तो देखवतो ज्ञानाची वाकारी, तेने संसर्गिणी करी आपू विश्व. हे असो यापरी. आता हे बोलणं राहू दे. हा ज्ञानी भक्त आहे तो ज्ञानाची प्रत्यक्ष खानच असतो. वखार शब्द वापरलेला आहे. वाखारी, ज्ञानाची वाखारी म्हणजे ज्ञानाचं कोठार असतो, ज्ञानाचा खजिना असतो, ज्ञानाची वखार असते. या प्रमाणे तो ज्ञानी भक्त जो आहे देखे ज्ञानाची वाकारी, तो प्रत्यक्ष वकारायाचे जाण. म्हणून ते संसरलेनी करी आपू विश्व, त्या व्यापक ज्ञानाच्या व्यवहाराने साऱ्या विश्वाला तो आपलंसं करून टाकतो. त्या व्यापक ज्ञानाने सर्व विश्व त्याच्या जवळच असतं, सर्व विश्वाला तो आपलंसं करतो. आणि हे त्याचं जे ज्ञान असतं ते शुद्ध असतं. आणि विशेष त्या उपाधी ज्या आहेत त्या उपाधी कुठल्या प्रकारच्या नसतात, आणि या उपाधी नसल्यामुळं तो व्यापक झालेला असतो. एखादा पाण्याचा लोट आला, वरून पाण्याचा लोट आला, एखादी कोरडासा प्रवाह आहे, कोरडी नदी आहे. आता कोरड्या नदीमध्ये छोटी 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 डबकी आहेत, पण तिकडून जर वरून एक पाण्याचा लोट आला की ती डबकी जशी भरून टाकतात, आणि भरून झाल्यानंतर मग प्रत्येक डबकी वेगवेगळी अशी राहत नाहीत. तशीच त्याची स्थिती झालेली असते. ज्ञानानं इतका ज्ञानाचं भांडार त्याच्याकडे असतं, तो चालता बोलता ज्ञानाचा खजिना असते. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, एरवी माणूस पण ते भांब लौकिक बाहू, असं वर्णन माऊलींनी पुढच्या अध्यायामध्ये केलेलं आहे. हे ते चालते ज्ञानाचे बिंब. आणि इथं माऊली तेच म्हणतात, तो देखे ज्ञानाची वखारी. ज्ञानाची वखारी म्हणजे ज्ञानाचा कोठार आहे. त्यामुळे त्यांचं विषयांचं ज्ञान संकुचित झालेलं असतं. मग वर्णन करताना तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, जगदाकारे झाली सत्ता, वारुनी गेली पराधीनता, अवघे आपोलीची आता लाज चिंता दुरावली. आता माझं सगळी एकरूपता झालेली आहे. मी आणि भगवंत, मी आणि विश्व असे वेगळे राहिलं नाही. त्यामुळे देह, जीव, जगत आणि जगदीश्वर याची एकरूपता हा महात्मा अनुभवत असतो. किती सुंदर सुंदर विचार आहे.
की जो जर नुसत्या वाचण्यामुळं नुसत्या चिंतनामुळं आता अभ्यास करायला लागलो आपण म्हणून त्यांची स्थिती जाणताना किती बरं वाटतं आणि त्या स्थितीमध्ये जर आपण गेलो तर किती छान वाटेल. हेच वर्णन जगदाकारे झाली सत्ता, आता माझी जगावर सत्ता आहे म्हणतो तो. वारोनी गेली पराधीनता. आता कुठली पराधीनता? पराधीन केव्हा असतो सांगा बघू? ज्यावेळी विषयामध्ये आसक्त झालेला असतो तेव्हा पराधीन असतो. विषयच जीवाला पराधीन करत असतात. विषय जीवाचं स्वातंत्र्य काढून घेत असतात, त्याला पारतंत्र्यामध्ये टाकत असतात. विषयच जीवाला लाचार करत असतात. विषयच जीवाला लालसा उत्पन्न करतात आणि त्याच्यामध्ये आस उत्पन्न करत असतात, आशा निर्माण करत असतात. त्यामुळं त्या जीवाला दुःखाशिवाय काहीच वाटायला येत नाही. हा महात्मा जो आहे तो दुर्लभ का म्हटलेला आहे? सगळे जे पामर आणि विषयी जिज्ञासू जीवापेक्षा त्याची स्थिती उच्च दर्जाची असते. सगळी पराधीनता गेलेली असते. लाज चिंता दुरावली. कुठल्या प्रकारची चिंतेनं तो व्यापलेला नसतो. कुणाची चिंता करेल सांगा बघू? तू जो जग असतो झालेला आपणची जग झाला तरी भेदभाव सगळा गेलेला आहे. 12व्या अध्यायामध्ये म्हणतात माऊली आपणच जग झाला, जगच आपण होतो. मग शिल्लक काय राहतं सांगा बघू? म्हणून तो ज्ञानाचं कोठार असतं. ज्ञानाचं कोठार म्हणजे तो ज्ञानरूपच होतो. असं एखादं कोठार आहे आणि त्यामध्ये ज्ञान भरलंय अशा अर्थानं बोललेले नाहीत माऊली. तर तो ज्ञानरूपच होतो. ज्ञानरूप म्हणजे त्याचं रूपडं जे आहे ते ज्ञानरूप. आत्मज्ञानी चोखडी संत ही माझी रूपडी माऊली वर्णन करतात. आत्मज्ञानाचं रूपांतर काय असेल तर ते म्हणजे संत. संत म्हणजे आत्मज्ञानानं भरून गेलेलं एक रूपडं आहे असं वर्णन माऊली त्यांची करतात. आणि त्यामुळे अवघे आपोलीची आता सगळी सत्ता सगळ्यांची संपली, आता सगळी सत्ता त्याचीच राहते. कारण तो जो ईश्वर सत्तावान आपण मानतो ना, असा ईश्वर रूप झालेला तो ही जगाचा मालकच होतो. म्हणून जगदाकारे झाली सत्ता, वारोनी गेली पराधीनता असं तुकोबा म्हणतात. हे दुर्लभ असलेल्या महात्मेच असे उद्गार काढतात आणि त्यांचे ते अनुभव असतात. त्यामुळे त्यांचं शुद्ध ज्ञानानं त्यांचं अंतःकरण व्यापलेलं असतं आणि ते ज्ञानरूप झालेले असतात. त्यामुळे त्यांची जे उपाधियुक्त असतं, जे विशेष असतं ते विशेषपण गेलेलं आहे, उपाध्या गेल्या आणि निर्विशेष निरुपाधिक असं जे चैतन्य आहे त्या चैतन्याशी ते एकरूप झालेले असतात आणि त्यामुळंच ते ज्ञानाचे भांडार असतात. ज्ञानाचे भांडार म्हणण्याचं कारण आहे सगळं ज्ञान त्याच्याजवळ वस्तीला असतं, विश्रांतीला येतं. हा विचार इथं मांडलेला आहे. म्हणून असो ये या परी तो देखे ज्ञानाची वाखारी, तेने संसर्गिणी करी आपोविश्व, तेनच विश्वाला सावरले की काय असं वाटायला लागतं. तोच एक विश्वरूप झालेला असतो असंच त्याला वाटत असतं. आता या ओव्यांचा सगळ्यांचा परिपाक या सगळ्या श्लोकाचा जो श्लोक आपण पाहायला लागलो 19 नंबरचा, बहुनाम जन्मनामांते ज्ञानवानाम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मास्तु दुर्लभा, या ओवीचा सगळा अर्थ जवळजवळ माऊलीने एका ओवीमध्ये टाकलेला आहे. प्रसिद्ध ओवी आहे, चिंतन करण्यासारखे. बघा, हे समस्त ही श्री वासुदेव, हे सगळं विश्व वासुदेव आहे. ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, अशी त्याची अंतःकरणामध्ये अनुभव असा त्याच्यात रस ओतलेला असतो. कशाची प्रतीती? आत्मज्ञानाची प्रतीती, अनुभव. त्याच्याकडे आत्मानुभवनं तो आपल्या असतो. जणू काय एखादं पात्र आहे आणि त्या पात्रामध्ये ते ज्ञान ओतलेलं आहे. असा प्रतीती रसाचा ओतला भाव, ओतलेला आहे ज्ञान, अशी त्याची प्रतीती निर्माण आहे. म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानी या तोची. म्हणून सगळ्या भक्तांचा तो राजा आहे आणि ज्ञानी सुद्धा तोच आहे. ज्ञानी आणि भक्त वेगळे नाहीत हे स्पष्टीकरण संतांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळतं. साधारणपणे सर्वसाधारणपणे वेदांत शास्त्र जे आहे ते वेदांत शास्त्र फक्त ज्ञानाचा विचार करतं. पण संत जे आहेत ते संतांनी त्या वेदांताचा वापर कशा पद्धतीने करून घेतला तर प्रेममय दृष्टी निर्माण करण्यासाठी केलेला आहे. म्हणून विचार केला तर यांच्यामध्ये श्री समस्त, हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तोची, तोच ज्ञानी होतो. सर्व जग वासुदेवमय झालेलं असतं, ब्रह्मरूप आहे असा त्याच्या बुद्धीचा पूर्ण निश्चय झालेला असतो आणि तो भक्तांचा राजा असतो आणि तोच ज्ञानी असतो.
खरा भक्तांचा राजा म्हणजे कुठल्या भक्तांचा राजा? जे अर्थार्थी जिज्ञासू हे जे भक्त आहेत त्या भक्तांचा तो राजा होतो. ज्ञानी तोच आहे. आणि ज्ञानी आणि भक्त असे भक्त फार दुर्लभ आहेत असं वर्णन माऊलीच करतात हा, की ऐसा ज्ञानिया. म्हणून भक्ता माझी राव हा शब्द जो वापरला, सगळ्या भक्तामध्ये श्रेष्ठ याचा अर्थ तो. असे फार दुर्लभ असणारेच ज्ञानी भक्त आपल्याला सापडतात. आणि त्याचं वर्णन करताना म्हणून म्हणलेलं आहे, असे भक्त फार दुर्लभ असतात. कारण बहुनाम जन्मनाम म्हणते हा पहिला चरण जो आहे, विचार केला तर लक्षात येईल बघा. जरा श्लोकाकडे बघितलं की आपल्याला समजायला लागेल की या बहुनाम जन्मना अंते ज्ञानवानाम प्रपद्यते, ज्ञानवानाम प्रपद्यते. ते ज्ञानवान आहेत असे त्याचे ज्ञानाने झालेले असतात. तो अनेक जन्मानंतर हे वासुदेव सर्व आहे त्याची प्रतीती आलेली असते. म्हणून बहुनाम जन्मना अंते हा पहिला चरण जो दाखवतो ते अहम ब्रह्मास्मी हा बोध व्यतिरेक ज्ञानाने करून देतो. म्हणजे सगळं बाजूला करायचं आणि मी ब्रह्म आहे, इतर जगाला बाजूला करतो तो, आणि जगाला बाजूला करून मी ब्रह्म आहे अशी त्याची प्रतीती आहे. म्हणून बहुनाम जन्मना अंते ज्ञानवानमान प्रपद्यते हा जो तुकडा आहे पहिल्या श्लोकाचा 19व्या श्लोकाचा, तो अहम ब्रह्मास्मीचा बोध करून देणार आहे की जो हा बोध व्यतिरिक ज्ञानाने होतो, ज्ञानाने व्यतिरेक केलेला आहे. आणि वासुदेव सर्वमिती महात्मा दुर्लभ शब्द जो वापरला किंवा वासुदेव सर्वमिती हा दुसरा चरण आहे. चरण तो अन्वयाने होणारे ज्ञानाचा अनुभव त्या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणजे व्यतिरेक आणि अन्वय हे दोन शब्द शास्त्रानं वापरलेला आहे. सर्वम खलविदम ब्रह्म हा व्यापक अनुभव त्याच्याकडे असतो. त्यामुळे हा व्यतिरेक नाही तर अन्वय असतो. अन्वय शब्द म्हणजे ज्ञानी व्यतिरेकाने होणाऱ्या अनुभवामध्ये तृप्ती मानत असतात, पण अन्वयाच्या नामरूपासह व्यापक अनुभव घेणारा जो असतो तो महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. कुणासहित? जगासहित ब्रह्म समजून घेणे. अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे हे समजून घ्यायला इथं व्यतिरेक आहे. मी ब्रह्म आहे याचा अर्थ बाहेर ब्रह्म आहे की नाही मला माहिती नाही, मी ब्रह्म आहे मात्र. म्हणजे कशाचा व्यतिरेक केला? जगाचा व्यतिरेक केला, इतर गोष्टींचा व्यतिरेक केला. आणि आपण ब्रह्म आहे म्हणजे माझा आत्मा ब्रह्म आहे, ते ब्रह्म मीच आहे असं वाटलं. पण दुसरं आहे वासुदेव सर्वमिती, हा जे आहे ते सर्वम खलविदम ब्रह्म असा व्यापक अनुभव देणार आहे. त्या ठिकाणी अन्वय आहे. अन्वय म्हणजे मी ब्रह्म आहे, त्यात अहम ब्रह्मास्मी पण आहे, आणि त्यात सर्वम खलविदम ब्रह्म पण आहे. जग पण ब्रह्म आहे, विश्व पण ब्रह्म आहे, आणि मी पण ब्रह्म आहे असा व्यापक अनुभव वासुदेव सर्वमितीमध्ये आहे. त्याला अन्वय करणं म्हणतात. अन्वय म्हणजे सगळ्यात आपण आहे आणि आपण सगळ्यात आहोत, आणि मी वेगळा आहे आणि माझ्यात ते आहे हे सांगणं व्यतिरेकाचं बोलणं आहे. इथं जरासं शास्त्राचं बोलणं आहे आणि त्यात आलेलं आहे. पण अन्वयाचा जो नाम आणि रूपाचं वास्तविक नाम रूप ही मिथ्या मानलेली आहेत, आणि त्यातलं अस्ति भाती प्रिय ही जी आहेत ही सगळी ईश्वर सत्तेतली किंवा ब्रह्मसत्तेतली मानलेली आहेत. म्हणून ही ब्रह्मसत्ता जी आहे ही ब्रह्मसत्ता वेगळी पडते आणि नामरूपी वेगळं पडतं. आणि हे अस्ति भाती प्रिय हे अहम ब्रह्मास्मध्ये येतं, पण नामरूप त्यामुळं नामरूपाचा व्यतिरेक होतो. परंतु हे महात्मे जे आहेत अस्ति भाती प्रिय रूप आणि नाम याच्या सहित आपण ब्रह्मरूप आहोत असं बोलतात. काय श्रेष्ठत्व त्यांचं त्यामध्येच आहे बघा. म्हणून ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव शब्द त्यासाठी माऊली वापरतात. त्यासाठी वर्णन केलेलं आहे बघा. कार्यामध्ये कारण पाहणं असतं ना, हे कार्य आहे, त्या कार्यामध्ये कारण बघायचं त्याला अन्वय म्हणतात, आणि कारणामध्ये कार्य नसतं त्याला व्यतिरेक म्हणतात. दोन्ही बरोबर आहे, पण व्यतिरेकांचं ज्ञानीचं बोलणं आहे आणि अन्वयाचं हे ज्ञानी भक्ताचं बोलणं आहे. अन्वयामध्ये प्रेम असतं, व्यतिरेकामध्ये ज्ञानाचा भाग जास्त असतो. ज्ञान आणि भक्ती एकत्र होतात त्यावेळी अन्वय होतो. आणि नुसत्या ज्ञानाचा विचार केला तर तिथं व्यतिरेकाचा विचार. कारणात कार्य नसतं, आणि खरंच आहे ते कारणात कार्य नाही. मागच्या वेळा सुद्धा काही उभ्या आपण त्याबद्दलच्या पाहिलेल्या आहेत. तेही पाहणं एक ज्ञानी भक्ताचं लक्षणच आहे. परंतु कार्यात कारण पाहिल्यामुळे पूर्ण व्यापकता प्राप्त होत असते.
स्वतंत्र काही राहत नाही. ही गोष्ट इथं अन्वय व्यतिरेकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे उदाहरण जरा घेतलं तर चहामध्ये पाण्याचा अन्वय असतो. म्हणजे चहात जर पाणी नसेल तर चहा होईल का? नाही होणार. तसा चहामध्ये पाण्याचा अन्वय असतो. परंतु पाण्यामध्ये मात्र चहा असेलच असं नाही. पाण्यामध्ये चहाचा व्यतिरेक असतो. पाणी जेव्हा चहासाठी वापरलं जातं तेव्हा त्याचा अन्वय बांधला पाहिजे. आणि नुकतंच पाणी फक्त पाणी असतं, तो व्यतिरेक असतो. तसं इथं वर्णन केलेलं आहे की कारणामध्ये कार्य नसतं, हा व्यतिरेक आहे. आणि कार्यात कारण पाहणं याला अन्वय म्हणतात. कार्यासी कारणाचा अनुभव घेतो ही अन्वय साधना आहे. आणि ही अन्वय साधना अशा या दुर्लभ असलेल्या भक्ताला प्राप्त होते. हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव म्हणून भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तुची. म्हणून तो भक्त श्रेष्ठ झालेला असतो. ज्ञानवान हे मी ब्रह्म आहे असं अनुभवतो. आणि महात्मा जो आहे दुर्लभ तो जग ब्रह्मरूप आहे असे अनुभवतो. दोघांचे अनुभव बरोबर आहेत, पण एकाचा अनुभव व्यतिरेकातला अनुभव आहे आणि दुसऱ्याचा अनुभव अन्वयातला आहे. या दोन्ही अनुभवामधला हा फरक आहे. आणि माऊलींनी संतांचं वर्णन करताना ही ओळी वापरलेली आहे. हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. तो असा त्या प्रतितीच्या म्हणजे अनुभवाच्या रसानच बनलेला असतो. कुठल्या अनुभवाच्या? ब्रह्म अनुभवाच्या रसानं बनलेला असतो. एखादा रस ओतावा एखाद्या मुशीमध्ये आणि त्यापासून एखादं पदार्थ एखादं रूप किंवा दागिना तयार करावा, तशा पद्धतीचा हा बनलेलाच असतो. म्हणून तो भक्ता माझी राहो भक्तामधला श्रेष्ठ असतो आणि ज्ञानियामधला सुद्धा तो श्रेष्ठ असतो. ज्ञानी तोच असतो. तुकोबांचा एक अभंग फार सुंदर आहे. आपण पण त्यावर चिंतन करण्यासारखं आहे. खूप सुंदर अभंग आहे या संदर्भातला. ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्व देवतया जवळी असे पाप नाशे दर्शने. कुणाजवळ देव राहतो बघा? ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्व. विश्वदेव हाच सत्य आहे असा ज्याचा अनुभव आहे देव त्याच्या जवळ राहतो. देव राहण्याचं ठिकाणच तुकोबा सांगतात. देव तया जवळी असे पाप नाशे दर्शने. त्यांचं दर्शन घेतल्यामुळं पाप नष्ट होतं. बघा, म्हणजे पाप घालवण्यासाठी जी साधना करावी लागते त्या साधनेपेक्षा या दुर्लभ असणाऱ्या महात्म्याचं दर्शन सुद्धा आपल्या पापाचं निराकरण पापाचं निरसन करण्याची ताकद त्यांच्या दृष्टीमध्ये असते. त्यांनी पाहिलं किंवा आपण त्यांचं दर्शन घेतलं तर आपली पाप सगळी नष्ट होतात असं तुकोबांचा अनुभव आहे. देव तया जवळी असे पाप नासे दर्शने काम क्रोधा नाही चाली बुद्धी झाली समता. त्या ठिकाणी मग काम आणि क्रोध कशाबद्दल करतील? सगळ्या भूतमात्राबद्दल त्यांची समता झालेली असते. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. आता अभेद आणि भेद दोन्ही निघून जातात आणि सगळं एकरूप होत असतं असं वर्णन तुकोबाने या अभंगातनं केलेलं आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे म्हणजे सर्व वासुदेव या अनुभवातून तोही वासुदेवच होतो हे अन्य मानत नाहीत ते. मग कोणावर प्रेम करणार? दुसरा कोण नाहीच तर द्वेष कुणाचा करणार? द्वेष करायला तो कसा असतो? अद्वेष्टा झालेला असतो. आणि अद्वेष्टा शब्द जो वापरलेला ज्ञानी भक्तांसाठी 12व्या अध्यायामध्ये त्याचं कारण आहे त्याच्यासाठी दुसरी व्यक्तीच नसते, द्वैत राहिलेलं नसतं. त्यामुळे अद्वैतामध्ये द्वेष आणि कामक्रोध राहतील कसे? म्हणून द्वेष करायला दुसरा कोण नसतो आणि कोण नाहीच. त्यामुळे कोणावर प्रेम करणार आणि कुणाचा द्वेष करणार? तो कुणावर प्रेमही करत नाही आणि कुणाचा द्वेषही करत नाही. आणि म्हणून त्याची जी दृष्टी झालेली असते ती दृष्टी सर्व व्यापक झालेली असते. एक साधू बोलतात, दुसऱ्या साधूशी बोलतात, संवाद आहे. तो एका साधूला दुसरे साधू म्हणतात मुझे कण कण में परमात्मा दिखाई देता है. त्यावेळी दुसरा साधू त्याला विचारतो
तुम्हाला कणाकणात भगवंत दिसतो, म्हणजे कणही दिसतो का? कधी दिसणार आहे भगवंत? ते कुठं दिसतं म्हणतात? मला कणाकणामध्ये भगवंत दिसतो. आता कणाकणामध्ये दिसतो याचा अर्थ अगोदर कण दिसत असावा. तर दुसऱ्या साधूचं मत असं आहे, कण दिसायलाच नको पाहिजे, फक्त भगवंतच दिसतो. हे भक्ताचं लक्षण आहे, ज्ञानी भक्ताचं. कणाकणात भगवंत दिसतो असं नाही, कण नाहीच तर फक्त भगवंतच दिसतो. म्हणजे ईशावास्यमिदं सर्वम यत् किंचित जगत्याम जगत, असा जो अनुभव सांगितलेला आहे, तो अनुभवाचा साक्षात्कार या महापुरुषाला झालेला असतो. म्हणून महात्मा असा शब्द वापरलेला आहे. शास्त्रानं सुद्धा साक्षात्कार सांगितलेले आहेत, 4 साक्षात्कार सांगितलेले आहेत. असे साक्षात्कार झालेले लोक सुद्धा अनुभवात आपले येतात की साक्षात्कार शब्दाचाच अर्थ आहे साक्षात आकारास आलेला अनुभव म्हणजे साक्षात्कार, असा त्याचं एक वर्णन. म्हणजे थोडंसं त्याचं काय करता येईल, फोड करून घेता येईल की साक्षात आकारास आलेला अनुभव आहे, पण तो आकारास येतो. प्रतितरसेचा ओतला भाव, म्हणजे ज्या मुशीमध्ये ते ओतलेलं असतं तसा ते आकार धारण करतो. पहिला साक्षात्कार काय कोणता बघा? जगाचा साक्षात्कार. मग ते प्रत्येक जन्मालेला जे जीव आहे तो सगळ्यांना हा साक्षात्कार होतो की कोणता जग आहे, जग सत्य आहे, तो सांसारिकच असतो. आणि त्या सांसारिकाला हा जगाचा साक्षात्कार होत असतो. हा पहिला साक्षात्कार आहे. दुसरा साक्षात्कार ईश्वर साक्षात्कार आहे. जो भक्त उपासक असतो तो उपासनेनं जगाच्या पलीकडे असणाऱ्या सृष्टीकर्तेचा विचार करतो. हे जग जर चालत असेल तर चालवणारा कोणतरी चालक असायला पाहिजे. याला जर कार्य जर दिसत असेल तर याच्यामध्ये कोणतं तरी कारण असलं पाहिजे. असला ईश्वर कारणवा जपणारा हा ईश्वर साक्षात्कार झालेला हा एक भक्त असतो. तिसरा आहे ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला असतो, तो सर्व जो जीवन सगळं जे आहे तो जीवनमुक्त आहे. म्हणजे मी आत्मा आहे, मी ब्रह्मरूप आहे, अहम ब्रह्मास्मी, अशी त्याची खात्री झालेली असते. त्याचा अनुभव असतो मीच ब्रह्म आहे, तर आत्मसाक्षात्कारी असतो. आणि शेवटचा साक्षात्कार जो ह्या ओळीमध्ये सांगितलेला आहे तो ब्रह्म साक्षात्कार, जो सर्व विश्व ब्रह्मरूप आहे आणि माझा आत्माही ब्रह्म आहे. म्हणून असा महात्मा जो आहे ज्याला ब्रह्म साक्षात्कार झाला हा अत्यंत दुर्लभ आहे असं माऊली वर्णन करतात. आणि खरंच दुर्लभ आहे. जगाचा साक्षात्कार होणं, ईश्वराचा साक्षात्कार होणं, आत्मसाक्षात्कार होणं यामध्ये कुठंतरी कमतरताच दिसून राहते. पण ब्रह्मसाक्षात्कारामध्ये सगळी दृष्टीच ब्रह्ममय, सगळी सृष्टी ब्रह्ममय होते आणि दृष्टी आणि सृष्टी एकरूप होत असते. म्हणून ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव तो ब्रह्मसाक्षात्कार शब्द ब्रह्मसाक्षात्कार झालेल्या ज्ञानी भक्तासाठी वापरलेला आहे. ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. म्हणून जग साक्षात्कारामध्ये जर जगाचा साक्षात्कार झाला तर जगच डोक्यावर बसलेलं असतं त्याच्या, आणि तेच बंधनात टाकत असतं, कारण त्याला फक्त जगच दिसत असतं. ईश्वर साक्षात्कारामध्ये जगाचा करता ईश्वर ठरवतो तो, आणि जगाची आणि ईश्वराची दोन्ही प्रतीती त्याला येत असते. हे जग आहे आणि हा जग चालवणारा ईश्वर आहे असं ईश्वर साक्षात्कारामध्ये अनुभवला येतं. आत्मसाक्षात्कारामध्ये जग जगासारखंच दिसतं, पण तो बाधित करून पाहत असतो. बघा, जग जे दिसत असतं हे त्याला वेगळे रूपात दिसत असलं तरी त्याला तो बाधित करतो आणि बाधित करून तो जगत असतो. हे आत्मसाक्षात्काराचं लक्षण आहे. पण ब्रह्मसाक्षात्कार ज्यावेळी होतो त्यावेळी जग दिसतच नाही, फक्त देवच जगदीश्वर दिसतो, ब्रह्म दिसतं. जगाच्या ठिकाणी ब्रह्म दिसायला लागतं. हा ब्रह्म साक्षात्कारातला विशेष आहे. म्हणजे अलंकाराकडे जोपर्यंत दृष्टी असते ना तोपर्यंत आपल्याला सोन्याचं महात्म्य कळत नाही, असाच त्याचा अर्थ आहे. जग वेगळ्या रूपाने आपण पाहायला लागलो तर जग हे अलंकार आहे. आणि त्यातलं सोनं कोणतं आहे? ज्यामुळं ते जग बनलं, ज्या जगामध्ये जे तत्व आहे, जे चैतन्य आहे, ते चैतन्य म्हणजे सोनं आहे. त्या चैतन्याकडे आपण बघतो का? तर उपाधी माझी गुप्त आहे ते चैतन्य आहे. त्या उपाधीकडे आपण बघत असतो. त्यामुळं अधिष्ठान असल्याशिवाय आदेश तर टिकत नाही.
म्हणून आद्यस्थ अधिष्ठान रूप आहे, हे दोन्ही एकच आहे हे लक्षात आलं पाहिजे. आणि हे लक्षात कुणाच्या येतं? हे समजते श्री वासुदेव अशी ज्याची प्रतीती रसाचा ओतला भाव झालेला आहे तो श्रेष्ठ दर्जाचा भक्ता माझी राव आणि ज्ञानी तोच आहे, त्यालाचा अनुभव येत असतो. त्यामुळे सगळ्या संसाराचा हे वासुदेव सर्म ह्या तत्वाला समजण्याचे दोन प्रकार आपण बघण्यासारखे आहेत. एक संसाराचा अभाव करून, म्हणजे संसार नाही फक्त परमात्माच आहे असं पाहणं, आणि सर्व संसार भगवत रूप आहे असं मानणं. मगाशी एक आत्मसाक्षात्कार आणि ब्रह्मसाक्षात्कार मधला हा फरक आहे. आत्मज्ञान होणं आणि ब्रह्मज्ञान होणं हातला छोटासा फरक आहे, त्यात काय मोठा फरक नाही, पण तरी पण छोटा फरक आहे. जो संतांच्या मध्ये दिसतो ते ब्रह्मज्ञान आहे, आणि एखादा ज्ञानी पुरुष आपणच ब्रह्म आहे एवढ्या ज्याची ज्याची प्रतीती असते ती प्रतीती म्हणजे अहम ब्रह्मास्मीची असते. मी आत्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे असं तो म्हणत असतो. त्यामुळे संसार असते असणाराने हे सर्व भगवत रूप आहे असंच समजावं, आणि संसाराचं आकर्षण ज्यांना नाही नसणाऱ्यांनी हा संसार भगवंताच्या मालकीचा आहे असं समजावं. ज्यांना आसक्ती आहे ना त्यांनी सगळ्यांनी समजायचं काय, हे सर्व जे आहे ते माझं काही नाही, तर ते सगळं आहे भगवंताचं आहे. आणि संसाराचं समजा आकर्षण ज्याचं गेलेलं आहे त्यानं हा संसार भगवंताच्या मालकीचा आहे असं समजावं. म्हणजे वर्णन करताना देव आहे अशी प्रतीती पहिली आहे, आणि ही श्रद्धेची सुरुवात आहे. देव आहेच अशी एक खात्री होती त्याची, आणि खात्री झाल्यामुळे हा ईश्वर साक्षात्कार आहे. आणि पुढं आहे देवच आहे, बाकी काही नाही, हा ब्रह्मभाव आहे. या ब्रह्मभावामध्ये निश्चयामध्ये तो रूपांतरित होतो. असं बुद्धी निश्चय त्याला ज्ञान प्राप्त होत असतं. म्हणून त्याला वर्णन करताना माऊली म्हणतात, म्हणून तो भक्ता माझी राहो आणि ज्ञानियाही तोच ज्ञानी आहे, तोच भक्त आहे, कारण त्याचा अनुभव विश्वव्यापक असतो, म्हणून तो श्रेष्ठ दर्जाचा आहे. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.